नमस्कार मित्रांनो, मोर अँड मोर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज घेऊन आलोय घरगुती फूड कंटेंट। तर आज बाहेरचं खायचा बेत होता, पण बायको म्हणाली नाही बाहेरचं खायचं नाही। मग मी म्हणालो मग मला बाहेरचं काहीतरी पाहिजे। ते म्हणाले थांबा क्षणभरातच मी तुम्हाला करून देते। मग काय, मग तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कापल्या आणि तयार करायला घेतलं घरगुती शेजवान राईस। गॅस पेटून गॅसवर कढई ठेवली, तिला जरा तापवली, तेल टाकलं आणि काय बनवतो सतीश? शेजवान फ्राईड राईस। शेजवान राईस बनवण्यासाठी सगळ्यात मोठी कामगिरी केली ती अर्थात आमची बहीण टिपू सुलतान। काळी मिरी नसेल तर जेवणाला चव नाही राहत, म्हणून दुकानातली नाही तर घरी तिला बारीक करायचं पांढरा शुभ्र लांबडा राईस आणि आलं लसूण बारीक चिरलेलं। हे दोन्ही जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो त्यानंतर ढवळणीला सुरुवात करायची। ढवळणी 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 ढवळणी, जोपर्यंत रंग त्याचा तांबूस होत नाही तोपर्यंत आपण ढवळायचं। आणि त्यानंतर कोबी, कॅप्सिकम आणि कांद्याची पात हे जेव्हा एकत्र करू त्याच्यानंतर पुन्हा आपण ढवळणी 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 करतच राहायचं। 2 ते 3 मिनिटं ढवळणी झाली की आपण त्याचा रंग बघायचा। बाबा रंगात काही फरक झालाय का, पदार्थ भांड्याला लागत नाहीये ना। आणि समजा वाटलं की लागतोय ते शेजारी असलेली तेलाची बॉटल घेऊन थोडंसं तेल त्याच्यामध्ये ओतायचं। नाही 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 नाही, दाखवायचंय, सगळं दाखवायचंय। ढवळणी परिपूर्ण झाली की त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण सोया सॉस, तुझा काळ्या रंगाचा असतो तो। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिली सॉस, जो लाल रंगाचा थोडासा तिखट असतो तो। थोडंसं ढवळल्यानंतर टाकणार आहोत व्हिनेगर, ज्यामुळे खरं तर चायनीजला कमाल चव येते। त्यानंतर यामध्ये पडणार आहे पांढरा शुभ्र राईस आणि तो टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे ढवळणी। ढवळणीपासून आपल्याला सुटका नाही, कारण जर हे नाही केलं तर ही भाजी त्या भांड्याला लागण्याची शक्यता असते। शेजवान चटणी टाकून पुन्हा एकदा ढवळणी करायची, मग आपला तयार होणार शेजवान राईस। आणि आता यामध्ये टाकलाय मॅजिक चायनीज मसाला, जो मला पण माहित नाही, माझ्या बहिणीचा सिक्रेट तो मसाला आहे। आणि हो, अशा प्रकारे हा राईस आता झालेला आहे, फास्ट आणि इझी। टेस्ट कसं झालं? अप्रतिम, कमाल। माझ्याकडून तुला 10 मार्क, तुला पण 10 मार्क। तर मोर अँड मोर यूट्यूब चॅनल आणि रोहित मोरे असे बरेच छोटे मोठे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा।